नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर मी अशी छानशी पैठणी नेसून तयार झाले. तर कुठे निघाले तर आज आहे माझ्या भावाचा साखरपुडा. त्यासाठी मी अशी छान तयार झालेली आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे. मी आहे, आई आहे, माझा मोठा मामा आहे, पुढे बसलेत अहो आणि जो गाडी चालवतो आहे त्याचाच साखरपुडा आहे, तोच गाडी चालवतो आहे. आणि आता येऊन आम्ही पोचलो आहे हॉलमध्ये. अजून कोणी आलेलं नाही आहे. अर्थातच आम्ही घरचे आहोत तर सगळ्यात अगोदर आलो आहे. थोड्याच वेळामध्ये आपले घरचे आणि पाहुणे मंडळी पण येतील. आमच्या इकडे कोकणामध्ये असे साखरपुड्यामध्ये पानाचे वेडे मांडले जातात आणि हे पानाचे वेडे मुलीकडचे आणि मुलाकडचे गाववाले ते बसून इथे हे पानाचा विडा मांडला जातो. तर हे डाव्या साईडला जे बसले ते मुलीकडचे आहेत आणि हे जे आहेत हे आमचे गाववाले आहेत. असे दोघांचे पण गाववाले मिळून ते पानाचे वेडे लावले जातात. हळूहळू आपली मंडळी आलेली आहेत. पाहू शकता हॉल भरलेला आहे आपला. इथे मावशी, आई आणि मावस बहिणी आणि माझी बहीण आणि मी असं आम्ही एक सेल्फी काढून घेतला. त्यानंतर इथे मुलीची ओटी भरण्यासाठी आम्ही गेलो. सर्वात पहिले आम्ही इथे 5 जणी मिळून तिची ओटी भरतो तिच्या रूममध्ये जाऊन. तर इथे आम्ही भरतो आहे. मी आहे, मावशीची मुलगी आहे, बहीण आहे. तर मग आम्ही ओटी भरल्यानंतर तिच्याकडचे आमची ओटी भरतात, ज्या आम्ही 5 जणी जातो त्यांची. त्यानंतर इथे हे जे पानाचे विडे मांडलेले आहेत तिथे मुलीला घेऊन येऊन मग तिथे पूजा केली जाते. ती पूजा झाल्यानंतर मग दोघं एकमेकाला अंगठी घालतात. तर त्याचा हा कार्यक्रम इथे चालू आहे. अंगठी घालण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मग इथे सर्वांसोबत स्टेजवर फोटो काढले जातो. म्हणजे आपले फॅमिली, गाववाले, त्याच्यानं आपली पाहुणी मंडळी जे कोणी येतात त्यांच्यासोबत फोटो काढून एक आठवण जमा केली जाते, इथे साठवली जाते. तर हे इथे फोटो आहेत सर्वांचे. फोटो सेशन झाल्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम असतो. जेवण वगैरे झाल्यानंतर मग कार्यक्रमाची सांगता होते. अशा पद्धतीने आमच्या इथे कोकणामध्ये साखरपुडा करण्याची परंपरा आहे. तर आणि आम्ही केक वगैरे कटिंग केलेला नाही आहे, कारण ते आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही. हा जो निर्णय होता हा आम्ही दोन्ही परिवाराकडचा होता, म्हणजे मुलीकडचा पण नाही आमच्याकडचा पण, की साखरपुड्यात आणि लग्नामध्ये अजिबात केक कटिंग करायचा नाही. हा फोटो मुलीकडची आणि मुलाकडची अशा दोन्ही कुटुंबाचा एकत्र फोटो काढलेला आहे आणि या फोटोने आजच्या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे.